जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज बनवणार आहे मी इथे कांद्याची पात. तर इथे कांद्याची पातमध्ये मी बोंबील घालून मस्तपैकी चटणी किंवा भाजी बनवणार आहे. तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी एक लाल टॅमॅटो घेतलेला आहे. त्याच्याबरोबर इथे मी लसूण घेतलेला आहे. कांद्याची पात मी इथे कापून मस्त धुवून घेतलेली आहे. तर इथे टॅमॅटो आपला कापून झालेला आहे. आता इथे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. तो थोडा जाडसरच असा ठेचून घ्यायचा आहे. तर इथे आमच्या गावाकडे अशी ही भाजी बनवतात, बोंबील घालून कांद्याची पात सर्वांना आवडते. तर चला, या पद्धतीने इथे बोंबलाचे असे तुकडे केलेले आहेत. आता इथे ते बोंबील आपल्याला 2-3 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर चला, आता आपण इथे कढई ठेवलेली आहे. कढई थोडी जाड आहे. आता इथे गॅस पेटवलेला आहे. आता आपला कढई गरम झालेली आहे. आता आपण तेल घालून घेऊया. तेल आपल्याला आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे. बघा, आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपण इथे सर्वात अगोदर बोंबील घालून घ्यायचे आहेत, कारण बोंबील आपल्याला छान तळायचे आहेत तेलामध्ये. 2-3 पाण्याने बोंबील धुवून घ्यायचे आहेत. तर काही ठिकाणी बोंबील न धुता भाजीमध्ये घालतात. तर सहसा बोंबील धुवूनच घ्यायचे आहेत. तर इथे बोंबील आता मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथे 1-10 मिनटं तरी बोंबील असे मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत, तळलेले आहेत. तर आता आपण घालूया इथे हा लसूण, ठेचलेला लसूण घालूया. थोडं परतून घ्यायचं आहे. आता हा चिरलेला टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे. तोही आपण आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर बघा, टॅमॅटोसुद्धा आपला परतून झालेला आहे. तर मस्त आपले सर्व बोंबील, टॅमॅटो वगैरे सर्व छानपैकी तळल्या गेलेले आहेत. आता आपल्याला घालायचे आहेत मसाले. तर इथे आपल्याला आवडीनुसार असे मसाले घालायचे आहेत. मी घरचेच मसाले घालणार आहे, जास्त काही नाही घालणार. तर इथे मी काश्मीरी लाल घातला आहे आणि घरचा लाल तिखट घातलेला आहे. तिखट आपण कमी जास्त आवडीने करायचं आहे. आता सर्व मसाले परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण कांद्याची पात चिरलेली घालून घ्यायची आहे. तर खूप छान लागते ही भाजी खायला, आणि तोंडाला जर चव नसेल तर खूपच भारी लागते. तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. कांद्याच्या पातीला पाणी सुटतं, म्हणून आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. वाफेवरच ही भाजी बनवायची आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. एकदा परत परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, सर्व बाजूने असं परतून घ्यायचं आहे. आता थोडी कोथिंबीर घालून घेऊया. परत एकदा परतून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी 2 मिनटाकरता झाकण ठेवणार आहे. 2 मिनटं आपली झालेली आहेत. तर बघा, आपण चेक करून घ्यायचं आहे आपली भाजी झाली का नाही. एकदा मध्ये परतून घ्यायचं आहे. आणखीन मी
1-10 मिनटं ही भाजी झाकून ठेवणार आहे, कारण बोंबील आपले छानपैकी फ्राय व्हायला पाहिजेत. बघा 1 मिनिट आपला झालेला आहे आणि आपली भाजी आत्ता तयार झालेली आहे. तर मस्त अशी चविष्ट भाजी कांद्याची पात आणि बोंबील कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर बाय बाय.